राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या शेतविषयक झटपट बातम्या आपण या बातमीपत्रात बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन शेतविषयक बातम्या बघायला मिळतील। सुरुवात करूया। जिल्हा बँकांच्या वसुलीला कर्जमाफी घोषणेची बाधा, पीक कर्ज थकबाकी 28,606 कोटींवर, खरीप हंगामातील पतपुरवठा धोक्यात, 40,000 कोटी रुपयापर्यंत जाण्याची शक्यता। ऊस उत्पादनास फटका, साखर झाली महाग, टंचाईमुळे देशभरातील 77 कारखाने पडले बंद, साखर उत्पादन घटणार। टोमॅटोला 5 रुपये किलो दर, शेतकरी झाला हतबल, दर का घडले? तापमान वाढीचा परिणाम झालेला आहे का? शेतकरी हा हतबल झालेला दिसत आहे। 19,000 लाभार्थ्यांना घरकुल, आज गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यात पहिल्या हप्त्याचे वितरण सुरू झाले। बर्फवृष्टीमुळे जम्मू व श्रीनगर महामार्ग बंद, 300 वाहने अडकली, 13 राज्यांमध्ये पावसाचा इशारा, त्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा। मराठी परिपूर्ण भाषा आणि अमृतावनही गोड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार। 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली इथं उद्घाटन। शक्तीपीठ महामार्ग होणार सुसाट, कोल्हापूर वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये येत्या 15 दिवसात सुरू होणार संयुक्त मोजणी, नागपूरवरून गोव्याकडे जाण्याचा मार्ग। साखर निर्यातीला येणार अच्छे दिन, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचा अंदाज, जगभरातून मागणी वाढणार, यंदा पाऊस समाधानकारक असल्याचा अंदाज व्यक्त। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी, 2 जणांना अटक, बुलढाणा शहरातून 2 आरोपींना अटक केली आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आताच करा रेल्वे तिकीट बुक, परीक्षा संपताच मुलांना लागतात सुट्टीचे वेध, रेल्वेचा प्रवास हा सुखकारक वाटतो। साखर उद्योग शॉर्ट मार्जिनमध्ये, FRP दर वाढत असताना MSP न वाढल्याने आर्थिक संकट येणार, बीबी ठोंबरे, प्रिसिजन फार्मिंगची पद्धत स्वीकारावी। राज्याचे नवे कृषी धोरण लवकरच आणणार, कृषी मंत्री यांची घोषणा, राजीनाम्याच्या प्रश्नावर राजीनामा देण्याची आवश्यकता नाही, केलं स्पष्ट। 11 महिन्यात 62,000हून अधिक मुंबईकरांना रस्त्यावर थुंकताना पकडले, कोट्यवधी रुपये वसूल केले मुंबई महानगरपालिकेने। उद्योग उभारणीसाठी व रोजगार निर्मितीसाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत, महिला प्रभाग संघटनांच्या हाऊस बोटचे लोकार्पण। ग्रामीणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणार, सरकारच्या वतीने सरकारच्या प्रतिनिधींनी केले कालच स्पष्ट। कर्ज कसे भरायचे, चक्रव्यूहात अडकला शेतकरी, 2 वर्षापासून शेतीमालाला दर कमी, उत्पादन केलेला खर्चही निघत नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज। यापुढे एसटी मध्ये कोणती सवलत नाही, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती, या सवलतीमुळेच सरकारी एसटी ही धोक्यात आहे। शेतकऱ्यांना योजनेचा पैसा डीबीटी पद्धतीने द्या, डीबीटी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया, यामुळे गैरव्यवहाराला तडाखा बसतो व सुलभ खात्यात जमा होतात। 10वीचा पहिलाच पेपर फुटला, परीक्षा मंडळाचे सर्व दावे फोल, कॉपीमुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी उडाला फज्जा, 10वीचा मराठीचा पेपर फुटला नाही अशी माहिती। साताऱ्यातील 1492 गावात आज एकाच वेळी ग्रामसभा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मंजुरी आणि पहिला हप्ता वितरण कार्यक्रमाच्या अनुषंगाने घेतल्या सभा। शक्तीपीठ विरोधात 12 मार्चला गळफास मोर्चा, कोल्हापूरमधील विविध शेतकरी आणि संघटना मोर्चा यांचा हा 12 मार्चला गळफास मोर्चा निघणार आहे। उद्योग उभारणीसाठी महिलांनी पुढे येऊन पुढाकार घ्यावा, सरकार योग्य ते त्यांना
मदत करेल. उद्योगमंत्री उदय सामंत यांची कालच्या कार्यक्रमात माहिती. केंद्र सरकारकडे अडकले 700 कोटींचे अनुदान. कृषी सचिवांकडून योजनांचा आढावा. लवकरात लवकर अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही केली मागणी. राष्ट्रीय उद्यानविद्या दिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्न रिसोड येथील विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा. कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात कॅम्पस मुलाखती. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत या मुलाखती होणार आहेत. पीएम किसान सन्मान योजनेचा 19व्या हप्त्याविषयी गुड न्यूज. शेतकऱ्यांच्या खात्यात सोमवारी येणार 2000 रुपये. शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. संत्रा बागायतदारांना मिळणार स्पेनचे वाण तंत्रज्ञान. नाशिक येथील सह्याद्री फार्मचा पुढाकार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसह शेतकरी अभ्यास दौऱ्यावर जाणार. खानदेशात केळीचे दर झाले स्थिर. दर 1800 ते 2100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. खानदेशात केळीची आवक वाढत आहे, पण दर मात्र स्थिर झालेला दिसत आहे. मांसल कोंबडीचे दर दबावातच राहिले. राज्यातील कुक्कुटपालन. राज्यातील रोजची चिकन विक्री 2000 टन. तसेच सध्या चिकन विक्री 1600 टन होत आहे. विक्रीतील घट ही 400 टन दिसत आहे. साखर कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना मिळणार अनुदान. 14 कारखान्यांसाठी 31 कोटी 9 लाख रुपये देण्याचे महत्त्वाचे आदेश. तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा झटपट शेतीविषयक बातम्या. अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ सुद्धा नक्की लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.